नारायण स्मरावा. तरेचा तरेचे सिंधू भवबंधू तोडून या प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा अभंग असून 4 चरणाचा आहे. या प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयामध्ये स्थित असणारा जो नारायण रूप परमात्मा आहे त्या परमात्म्याचं स्मरण करण्याविषयीचा आग्रह धरतात आणि त्या परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर स्मरण करणाऱ्याला त्याच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होते याचा विचार तुकोबाराय आपल्या समोर मांडतात. या अभंगावर बोलण्यापूर्वी परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. इको बंद ठेवा. सगळ्यात माहिती या ठिकाणी एक कीर्तन रूपी सेवा करण्यासाठी हा भक्ती उत्सव करण्यासाठी एक दिवशी इथं साधना करण्यासाठी आपण का प्रवृत्त झालो याचं औचित्य निमित्त इथं या धर्म मंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञात आहे श्रुत आहे. पण तरी सुद्धा एक वाक्याचं कर्तव्य म्हणून परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या या वसवाडी गावामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी वसवाडीकर त्या सर्वांच्या अत्यंत भक्तीने प्रेमाने श्रद्धेने प्रभू रामरायाचे श्रेष्ठ भक्त असणारे हनुमंतराय त्यांची मूर्ती स्थापना करून तत्पश्चात त्या मंदिराचं बांधकाम करून त्याच्यावर कलशारोहणाचा आजचा हा कार्यक्रम आहे. आणि या अत्यंत मंगल पर्वामध्ये नुसता काय कार्यक्रम मंत्रतंत्र म्हणून करावा म्हणून या सर्व लोकांनी एक विचार केला की या ठिकाणी काहीतरी भगवंताची भक्ती झाली पाहिजे, काहीतरी नामसाधना झाली पाहिजे, काहीतरी अनुष्ठान झालं पाहिजे. त्या निमित्ताने अन्नदान द्रव्यदान यज्ञ या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत म्हणून या सर्वांच्या अंतःकरणातील एक सत्य संकल्प पारमार्थिक संकल्प यांनी स्वामीजींच्या समोर म्हणून दाखवला. आणि स्वामीजीच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या वतीने ही कीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की आज या मंदिराची कलश स्थापना करण्यासाठी कलश चढवण्यासाठी परमहंस परिव्राजकाचार्य स्वामीजी येणार आहेत आणि त्याचबरोबर छोटे स्वामीजी दोनही महात्म्याच्या हाताने या मंदिराची कलश स्थापना होणार आहे. आणि त्याच्यासाठी काय फार वेळ लागणार नाही. कीर्तन संपलं की तो कार्यक्रम होणार आहे. बऱ्याच दिवसापासून या लोकांनी या मंदिराचं कलश पाहण्याची इच्छा ठेवली होती. कुणी रानात काम करत असताना कुणी गाई चारत असताना सारखं मंदिराकडे पाहत होते की कलश कधी चढेल कलश कधी चढेल. पण तुमची बऱ्याच दिवसाची ही इच्छा ती आज पूर्ण होणार आहे. विठ्ठल या वसवाडीकराचा शब्द कधी स्वामीजी मोडत नाही. का मोडत नाहीत? अहो स्वामीजीला कोणतं केवढंही मंदिराचं आपण निमंत्रण देण्यासाठी द्या. स्वामीजी चला खूप मोठं मंदिर बांधलंय सोन्याचा कळस आहे. स्वामीजी येत नाहीत महाराज. सोन्याचा असू द्या नाही तर चांदीचा असू द्या स्वामीजी येत नाहीत. पण या वसवाडीकरांनी नुसता शब्द टाकल्याबरोबर सगळा कार्यक्रम स्वामीजीच्या संकल्पनातून उभा राहिला आणि स्वामीजी या ठिकाणी यायला तयार झाले. त्याचं मुख्य कारण आहे या वसवाडीकरांनी स्वामीजी आल्यानंतर आश्रमाला खूप प्रेम दिलं. एवढंच नाही सगळ्या परिसराचंच आश्रमावर खूप प्रेम आहे श्रद्धा आहे भक्ती आहे महाराज. आपण सगळे शेतकरी वर्गातले आहोत. आपण काय पैशाने फार असे गडगंज नाहीत पण तरी सुद्धा आपण इतकं प्रेमाचं नातं दिलं की त्या प्रेमाच्या नात्यामुळं त्या प्रेमामुळे स्वामीजींना हा कार्यक्रम डावलता येत नाही. आणि आपले संबंध पण चांगले आहेत. पूर्वीपासून स्वामीजींचा इथं संबंध आहे महाराज. याच वसवडीतल्या तुळसामाई त्यांनी स्वामीजीला इतकी श्रद्धेने प्रेमाने या वारकरी संप्रदायातच त्यांचं जीवन तुळसामाईंचं पण त्यांनी ही नामसाधना नामस्मरण करणाऱ्यासाठी काय काय केलं पाहिजे स्वामीजी म्हणजे स्वामीजीच्या आणि त्यांच्या दोघांच्या माध्यमातून एक पोटी नामस्मरण करणाऱ्याला पूर्ण पोशाखे स्वामीजीची संकल्पना ही तुळसामाईच्या माध्यमातून. त्याचबरोबर आमचे भाऊ असतील वैकुंठवासी भाऊ ते पण आश्रमावर खूप थोडा जरी छोटा कार्यक्रम असला तर इतके पळायचे महाराज ते मी उघड्या डोळ्याने पाहिले नाही. आता बरेचसे काही मंडळी आश्रमाचा जो नाम यज्ञ सप्ताह असतो कोणता कार्यक्रम असेल अनिल भाऊ सगळे लोक उभे आहेत. सगळ्याच्या देखत त्या कार्यक्रमात आम्ही पण सामील असायचो. हे लोक इतके प्रेमाने झटायचे महाराज. इतकं रात्रंदिवस स्वतःच्या घरचा एखादा उत्सव असेल लोक त्यात कमी पडतील पण आश्रमाचा काही कार्यक्रम असेल तर ह्या लोकांनी अत्यंत मनपूर्वक श्रद्धेने कायेने वाचेने मनाने आश्रमाची सेवा करावी. आणि इतकं जर तुमचं सर्वांचं आश्रमावर प्रेम आहे तर साहजिकच आहे म्हणून स्वामीजीचं सुद्धा तुमच्यावर प्रेम आहे. विठ्ठल थोडं थोडं पुढं सारखा पुढं सरकारसारखं करू नका करत सारखा
सर्वांना पाठीमागून बरेच जण येणार नाही कीर्तन ऐकणं झालं तर आपलं शेवटी का व्हायना त्याच्या पाठीमागूनही आणखी लोक येणार आहेत महाराज आणि त्यांच्यासाठी आपल्याला जागा पण आता माझ्यापेक्षा उंच माणूस आला मला असं वाटत होतं की सगळ्यात मीच उंच आहे किती अभिमान नाचत होतो पण आता माझ्यापेक्षा उंच आल्यामुळे आता माझी उंची कमी झाली आजचा अत्यंत पर्व काळाचा दिवस आहे या ठिकाणी आपले हवन झालं मंत्रतंत्र विधी झाला मंत्रतंत्र म्हणणारे आपल्या सर्वांचे परमप्रेमाचे असणारे अच्युत महाराज त्यांनी या ठिकाणी मंत्राचा विधी केला सुंदर अशा प्रकारचा त्यांचा वेदाचा अभ्यास हे मंत्रतंत्र म्हणतात आणि मंत्र म्हणून त्या मंत्राच्या द्वारे कलशारोहणाची स्थापना करायची परंतु तरी पण आपण हा भक्ती उत्सव ठेवला त्याचं कारण आहे कर्म धर्म नवती सांग तुकोबारा सांगतात कोण्या अंगी पटन कर्माच्या क्रिया करत असताना ते सांग होत नसतात कदाचित मंत्र तरी थोडा चुकेल काय होईल पण त्याच्यात जर कमी जास्ती झालं मंत्र म्हणण्यामध्ये पण तरी सुद्धा आमच्या वारकरी संप्रदायाने अशी एक साधना दिली त्या मंत्र म्हणत असताना जरी त्याच्यात रस्व उदात्त अनुदात्त प्लुत सगळ्या स्वराचा उच्चार करत असताना जरी कमी जास्तपणा झाला तरी पण आमचे संत महात्मे सांगतात हे जे कार्य आहे आपले पारमार्थिक हे कार्य करण्यासाठी परमात्म्याचं नामस्मरण घेतलं तर ते सगळं कार्य सिद्धीला जातं काय आरंभी आवडी आदरे बसतील जागा भेटत तुम्ही त्यांची काहीच काळजी करू नका त्यांना जागा भेटणार आहे लोकांना वाटतात आलेच मग कुठं बसतील कसं व्हायचं काय कीर्तन आहे का एका दिवसाची उपास आहे आपली आनंदाची गोष्ट आहे एका बाजूला अशोक महाराज शास्त्री माई गुरु आहेत माझं भाग्य समजतं आजी महाराज मला ही सेवा करण्यासाठी मिळाली आणि एका बाजूला आमचे श्याम महाराज पांचाले मधुर असे दोघांचे गोड आवाज आहेत असं ते जर असे दोघं म्हणू लागले तर असं वाटतं आता त्यांचंच भजन ऐकावं आपलं काहीच करू नये इतकं सुंदर अशा प्रकारे एका बाजूला वालचंद नायका मायकोर आहेत तर एका बाजूला आमचे रामेश्वर महाराज आहेत सगळे असे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत महाराज आता जरी कुणी चाललं तरी तुम्ही माझ्याकडे बघायचं महाराज लोक तत्पर आहेत महाराज माझं करा की चलाच कुठं असेल आता 5 स्टार टू बाहेर गेलं ऊन लागलं तर त्याचं कसं व्हायचं सगळं व्यवस्थित होणार आहे फक्त लक्ष दुसरीकडे ठेवलं का आपल्याला परमात्म्याची भक्ती करायची वाक्य थांबले थापता का वाक्य संपले या ठिकाणी कीर्तनासाठी सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत माझ्या दृष्टीने तुम्ही श्रेष्ठ आहेत आणि हे उभा राहिलेले श्रेष्ठ आहेत कारण स्वामीजीच्या नित्य सहवासात राहतात म्हणून आम्हाला वंदनीय आणि तुम्ही आम्हाला श्रेष्ठ का तर आम्ही या भूमीमध्ये राहिलो तुमचं अन्न खाल्लं तुमच्यात वावरलो तुम्ही आम्हाला प्रेमाची वागणूक दिली म्हणून माझ्या पुढे सगळे श्रेष्ठ लोक आहेत तुमच्या सगळ्याचं मान सन्मान मर्यादा पाळत करत आपल्याला सेवा करायची या ठिकाणी जर पाहिलं तर सगळे साधनास्थळीचे वर्तमान विद्यार्थी महाराज की जे ब्रह्मचिंतनामध्ये नित्य आपला हा काळ घालवत राहतात याच्यामध्ये आता तुम्हाला तर सगळ्याचे नावं पाठच आहेत पण तरी माहिती असं म्हणून सांगतो पहिल्यांदा आपले गजानन महाराज श्री हरिभक्ती परायण पुन्हा योगेश महाराज आहेत आपले उद्धव बापू महाराज गोरे त्याचप्रमाणे माऊली महाराज घुले महाराज ऋषिकेश महाराज नाना आपले नाना विद्यार्थी नाहीत नाना आहेत पुन्हा आमचे पवन महाराज आहेत श्री हरिभक्ती परायण श्याम महाराज आहेत त्याचबरोबर ऋषी आपले सुदर्शन महाराज आणि पुढच्या पलीकडे
वैभव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. आता इकडे बाजू संपली, आपल्या पक्षाचे नाव संपले, कारण इथून अलीकडे आपला पक्ष आहे हा. आता इकडे सगळ्याचे घेतले का नाही घेतले एवढं हे नाही. त्यांचे सगळ्याचे बहुतेक नाव तुम्हाला पाठ आहेत. आता आपल्या गावातले भजनी मंडळी आपल्या घरचेच आहेत, बालूमामा घरचेच आहेत, विनेकरी मामा हे सगळे आपल्या घरातले आपण नित्य सहवासातली. हेही टाळ घेऊन उभा आहेत, आर्मी साहेब टाळ घेऊन उभा आहेत महाराज. आणि त्यांच्या पुढे माहीत ठेवला असता पण तितक्या उंचीचा माहीत आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा आमचे राम महाराज यामाने रामेश्वर महाराज, शास्त्री महाराज, अण्णा अंकुश महाराज, विजयकरी महाराज आणि खाली बसलेले हे काय शिवा अण्णा असतील, आमचे तुकाराम महाराज असतील, बाबा असतील, हे सगळे तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांची मर्यादा पाळत ठरलेल्या वेळामध्ये आपण ह्या अभंगाचे चिंतन करू. आणि मृदंगावर बसलेले दोघ जण मृदंग महादेव श्री हरिभक्ती परायण आपले लाड महाराज आणि श्री हरिभक्ती परायण भोले महाराज. हा भोले महाराज, भोले का भोले हा भटजीच भोलेनाथ. हा भोलेनाथ महाराज सगळे आनंदात आहे. आणि आमच्या माता मावल्या सर्वजण फक्त परमात्म्याचं भजन करा. आपण ठरलेल्या वेळेत ही कीर्तन रूपी सेवा समाप्त करू. विठ्ठल तुकाराम महाराजांचा अभंग आहे. या अभंगातून महाराजांनी आपल्याला कुठं नामस्मरण करा किंवा परमात्म्याची भक्ती करा, कुठं उपासना करा, यज्ञ करा, अनुष्ठान करा, वारी करा, व्रत करा असं काही सांगितलेलं नाही. पण एक गोष्टीचा मात्र तुकोबारायांनी आग्रह धरला. काय आहे? महाराज म्हणतात अरे तुम्ही मनुष्य जन्मात आला तर एक करा तर परमात्म्याचं स्मरण करत राहा. ऐका, परमात्म्याचं स्मरण करण्याविषयी नुसता तुकोबारायांचाच आग्रह आहे असं नाही. वेदाने सुद्धा परमात्म्याच्या स्मरणाविषयी काही सिद्धांत आपल्याला सांगून दिले. ऐका, शास्त्राने सुद्धा सांगितलं परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. पुराणांनी सुद्धा सांगितलं परमात्म्याचं स्मरण करत जा. परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर त्याचे फायदे काय? सगळ्या शास्त्रांनी पुराणाने ऋषी मुनी सर्वजण आपल्याला हेच सांगतात. तुकोबाराय पण हेच सांगतात महाराज. मग का पुराण सांगतात, ऋषी मुनी, तुकोबाराय, संत महात्म्याचे सर्वांचे काही सिद्धांत आपल्या समोर आहेत की परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे. ऐका, हे स्मरण करा असं जरी म्हणत असले तरी परमात्म्याचं स्मरण करा, परमात्म्याचं भजन करा म्हटल्याबरोबर कोणीही भजन करत नाही महाराज. विठ्ठल करत नसतं महाराज. कीर्तनकारांनी जर सांगितलं टाळ्या वाजून भजन करा नको म्हणजे आपलं खालची खाली टाळ्या वाजून लगेच सांगितल्याबरोबर कोणी ऐकत नसतं का? तर त्याचा शास्त्राने सिद्धांत सांगितला. शास्त्र आता ऐका, काय मी तुम्हाला सांगितलं, वेदाने सुद्धा हेच सांगितलं. एका ऋषीने असा एक श्लोक लिहिला की त्या संपूर्ण शास्त्राचा अभ्यास केला, वेदाचा अभ्यास केला, पुराणाचा अभ्यास केला, ते शास्त्र पाहिले पण त्याच्यावर परत विचार केल्यानंतर एकच निर्णय आपल्या समोर ठेवला. कोणता? ध्येय नारायण सदा आलोक्य सर्व शास्त्रांनी विचार याचे पुनः इदम एकम सुनिष्पन्नम ध्येय नारायण सदा. एकच निर्णय लागतो जीवनामध्ये, मनुष्याच्या जीवनातला एकच निर्णय शास्त्राने सांगून दिला की ध्येय म्हणजे ध्येय हा म्हणजे स्मरण करण्यास योग्य फक्त नारायण रूप परमात्माच आहे. विठ्ठला परमात्म्याचं स्मरण करा म्हटल्याबरोबर कोणी करत नाही. त्याचं कारण ऐका, बृहदारण्यक उपनिषदामध्ये एका ठिकाणी आनंदगिरी टीकाकाराने सांगितलं, श्रुतमापी विचारम विना न अनुष्ठेयम. एखादी गोष्ट का नाही रुद्र रोदनादी श्रुतम इथे एव अनुष्ठीयते. त्यांचं असं म्हणणं आहे की श्रुतम आपी म्हणजे एखाद्याने गोष्ट सांगून देखील सुद्धा विचारम विना विचार केल्याशिवाय न अनुष्ठेयम त्याचं अनुष्ठान करू नये किंवा त्याचं कोणी अनुष्ठान करत नसतं का? तर त्यांनी उदाहरण देत असताना सांगितलं की नाही रुद्र रोदनादी श्रुतम इथे एव अनुष्ठीयते. रुद्र रोदनादी आदिपदाने मग आनंद उत्सव आपण घेऊ शकतो. एखादा मनुष्य बाहेर गावी गेला, 4-5 दिवस बाहेर आल्यानंतर स्वतःच्या घरी आला, घरात आल्याबरोबर त्याला असं घरात आनंदाचं वातावरण दिसलं. सगळे घरातले लोक आनंद करतायत, कोणी कोणाच्या मुखात पेढे घालतंय, कोणी फटाके वाजते, लहानले मुलं ते फटाके, काही इतका आनंद, इतकं मंगलमय वातावरण. त्याला आल्याबरोबर सगळे घरातले नाचूच लागले का? काहीतरी त्या जीवनामध्ये त्यांच्या घराण्याला अशी आनंदाची गोष्ट प्राप्त झाली होती. घरातला कोणीतरी मुलगा उच्च पदावर बसला होता, असं आनंदमय वातावरण झालं. आता तुम्हाला विचारतो की बाहेरून आलेला मनुष्य घरातला करताय पण घरात पाऊल ठेवल्याबरोबर त्यांच्याबरोबर असा आनंद उत्सव करतो का? अगोदर विचारतो बोला असं हा म्हणा तर नाही कोणतं तरी एक म्हणा. अगोदर विचारतो अरे का तुम्ही पेढे हातात आले पण पेढे कशाचे? एखाद्याने आपल्याला पेढे हातात ठेवले की आपण लगेच खात नाही. आपण आहे पेढे कशाचे? मुलगा झाला काय? नाही मुलगी झाली काय? मग असं काहीतरी विचारतो आणि त्या पेढे कशाचे हे कळल्यानंतर पेढे खातो. एक सामान्य गोष्ट आहे.
कुणी पेढा हातावर ठेवला तरी मनुष्य विचार करतो. घरात काही चालत असेल सुखदुःखाच्या गोष्टीचा अगोदर विचारतो, नंतर मनुष्य त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असतो. तर तुकोबारासारखे महापुरुष वेद ऋषी मुनी जर सांगत असतील परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे, तर मग याच्यावर आपण अगोदर नक्की विचार केला पाहिजे की ते स्मरण का करायचं. विठाला विठाला. मग आता तुकोबारा सांगतात परमात्म्याचं, माझ्याकडे बघा तुकोबारा सांगतात परमात्म्याचं स्मरण करा, पण का महाराज तुम्ही सांगता गोष्ट खरी, पण का स्मरण करायचं. तर त्याच्यावर विचार करायचा. का स्मरण करायचं, तर विचार दोन प्रकारचा असतो. न्यायशास्त्राच्या दृष्टीने विचाराचे दोनच प्रकार, एक अन्वयाचा विचार आणि दुसरा व्यतिरेकाचा विचार. दोनच प्रकारचे विचार आहेत. आता हे सगळं न्यायशास्त्र काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण काही तर सगळीच न्यायाचार्य साईडने उभा आहेत. एवढंच आहे, परमात्म्याचं जर स्मरण केलं तर त्या स्मरणाने आमच्या जीवनामध्ये फायदा काय, एक विचार. त्याला अन्वयाचा विचार म्हणायचा. का हो महाराज, आणि त्या परमात्म्याचं आम्ही स्मरण केलं नाही, त्या परमात्म्याचं स्मरण केलं नाही, आठव केला नाही, तर आमच्या जीवनात हानी काय, व्यतिरेकाचा विचार आहे का. परमात्म्याचं जर स्मरण केलं, थोडं थोडं जरी आपल्या जीवनामध्ये आपण परमात्म्याचं स्मरण करत राहिलो, तर आपलं जीवन हे अत्यंत मंगलमय होतं, आनंदमय जीवन होतं महाराज. आणि अंतकाळाच्या वेळेला आपल्या जीवनातली जी पुढची गती ती परमात्म्याच्या धामाच्या दिशेने होते. आपल्याला परमात्मा लोकांची प्राप्ती होते का, परमात्म्याच्या स्मरणाने. आणि जे माणसं परमात्म्याचं विस्मरण करतात, म्हणजे परमात्म्याचं स्मरण करत नाहीत, त्यांच्या जीवनामध्ये काय हानी होते ऐका. जे परमात्म्याच्या भक्तीविरहित जीवन जगतात, कधी परमात्म्याचं स्मरण करत नाहीत, त्यांचं जीवन हे नित्य दुःखित जीवन असतं. आणि अंतकाळाच्या वेळेला त्यांना नरकाची प्राप्ती होते. परमात्म्याचं स्मरणरहित जीवन, परमात्म्याचं विस्मरणाने जगणं हे संत महात्म्याच्या ऋषी मुनींच्या दृष्टीने अत्यंत हीन जीवन आहे महाराज. अत्यंत दुर्बल निकृष्ट जीवन आहे. तुम्हाला व्यास मुनीच्या परंपरेतल्या व्यासांच्या शिष्यांनी लिहिलेला एक श्लोक आहे. त्यांनी व्यासांचा अभिप्राय सांगितला. काय अभिप्राय सांगितला, या जगात सगळ्या लोकांकडे पाहिल्यानंतर त्यांना 3 प्रकारचे लोक दिसले. 3 प्रकारचे म्हणजे तुका म्हणे 3 प्रकाराचे 3, तुका म्हणे केले असं नाही, 3 प्रकारचे लोक दिसले. एक वर्ग असा आहे की ज्याच्याकडे संपत्ती नाही, पैसा नाही, त्याच्याकडे पाहत असताना हीनतेने पाहतो. का, पैसा नाही, संपत्ती नाही, काही ऐश्वर्य नाही, म्हणून तो त्यांच्या दृष्टीने दुर्बळ आहे, निकृष्ट आहे, हीन आहे. हे व्यासांनी सांगितलं महाराज. केचित वदंती धनहीन जनो जगन्य. काही लोक असं म्हणतात की धनहीन हा जगन्य म्हणजे निकृष्ट. तो निकृष्ट आहे, हीन आहे, दुबळ आहे, दुर्बळ आहे. कोण, तर ज्याच्याकडे पैसा नाही तो. आणि व्यवहारात पण असंच आहे महाराज. शास्त्र सांगतंय तेच आपण व्यवहारात पाहतो ना. तो ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी किंमत देत नाही, काहीच किंमत नाही. पैसा नसू द्या, कोणी विचारत नाही, कोणी कुठं मान देत नाही, सन्मान नाही, मान्यता नाही, काही नाही. कोणाची गत ही, ज्याच्याकडे पैसा नाही त्याची. मग मान्यता कोणाला आहे, सन्मान केला जातो, त्याला मान्यता भेटते. पैशावाल्या माणसाला आज जगामध्ये किंमत आहे महाराज. सगळ्या ठिकाणी त्याचा सन्मान करतात. तो कोणत्या क्षेत्रात गेला तरी त्याचे हार वगैरे घालून त्याचं स्वागत होतं, मान भेटतो. का, तर त्याच्याकडे पैसेच महाराज. संपत्ती धनवंताला की सर्व यस्यास्ति वित्तम, भंडारकरामध्ये सांगितलं यस्ते वित्तम असती सनरः कुलीनः. जर त्याच्यापाशी नुसता पैसा आहे त्याला सगळे गुण, सर्व गुण कांचनम आश्रयन्ते. फक्त संपत्तीच्या मागे सगळे गुण जातात. माणसं त्याच्यासोबत संपर्क ठेवतात. का, पैसावाला म्हणून. पैशावाला जर आला तर लोक म्हणतात साहेब तुमचा मोबाईल नंबर सांगा,
तुम्ही कसे आहेत काय नाही परिचय नाही काही नसते बघा. साहेब थोडं बघा सेल्फी काढायची तुमच्यासोबत बघू नका. सेल्फी काढायची थोडा फोटो घेऊन परत त्या साहेबाचा संपर्क. साहेब हॅलो मी बोलते. कोण बोलताय? तुम्ही त्या दिवशी होते आमच्या गावी आले, उद्घाटन झालं होतं, नंतर तुमच्यासोबत सेल्फी घेतली होती तो मी. हा बरं ठीक आहे ठेवू का? हा ठेवा साहेब. तब्येत बरी? हा ठीक आहे ठेवतो. ठेवला साहेबांनी. काय झालं? काहीच नाही. पैशावाल्या माणसासोबत आपण संपर्क केला याचा अर्थ हे पैशावाले आपल्याला पैसे देतात का? नाही, पैसे देत नाहीत ते, पण तरी माणसं संपर्क ठेवतात का? हे पैसा आहे. पैसा फक्त त्याचं उत्तर एवढंच आहे, पैसा. आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला काही नाही महाराज. कोणी संपर्क करत नाही, कोणाचाच फोन येत नाही, पाहुण्याचा फोन येत नाही, बाकीचे कोणी फोन करत नाही, मित्रमंडळी फोन करत नाही. धनवंतरे व्यवहारे शोधने करते अति आदरे वा कोणी सोय दातारे वा नाथ महाराज लईच खोल गेले बघा. आता ही रामायणातली ओवी आहे ना, आणि तुम्ही रामायणाचार्य तुम्ही कोणताच चार्य नाही. सुंदर सांगितलं बरं. तुकोबार आहे, तुम्हाला दंडवत आहे माझा. अहो महाराज जे तुकाराम महाराज असतील, आमचे ते नामदेव अण्णा, पण ते दिसतच नाही तो. ते सगळे रामायणाचार्य आहेत महाराज. खरं म्हणजे मी जर माझ्या हातात जर सत्य असते ना, ढोक महाराजाला बोलिणारच नाही, ह्यांनाच बोलिणार नाही. सांगत नाही. सो ज्यांना आदरे सन्मान करतात पैशामुळं. किती सुंदर आहे प्रमाण महाराज. आणि ज्याच्याकडे पैसा नाही कोणी आदर करत नाही, फोन करीत नाही, घरातल्या नाही, सासरवाडीचे सुद्धा फोन करीत नाही. तो जवळच सासरवाडी असती पण तरी फोन करत नाही. का? पैसा नाही. पैसा त्याला कोणाचा फोन येत नाही. ऐका तुम्ही माझ्याकडे बघा. तुम्ही नाही महत्वाचे. पाहुण्याचा फोन येत नाही, मित्राचा फोन येत नाही. काही माणसं इतके हुशारच महाराज. मी माझ्याकडे बघा म्हणलं तर डोकं माझ्याकडे ठेवतो पण डोळे असे करतात. कोणी फोन करत नाही. त्याला फोन जर आला हुकून चुकून तर फक्त कंपनीचाच येतो बघा. त्याच्यात ती बाई म्हणजे फ्री एक ग्राहक आपका आउट गोइंग बॅलन्स खत्म हुआ है, अभी इनकमिंग खत्म होने वाली है, तुरंत रिचार्ज करो, देखते है क्या. परिस्थिती अशी म्हणजे महाराज. कोणी किंमत करत नाही, कोणी मान ठेवत नाही. का? पैसे नाहीत. आणखी तुम्हाला थोडं बोलू का? श्याम महाराज एका सुभाषित कारण इतकं सुंदर सांगितलं. अरे तुम्हाला घरातली किंमत देत नाही, पाहुणे किंमत देत नाही, भावकी कोणीच किंमत देत नाही. का? पैसे नाहीत म्हणून एक करा, तुम्ही द्रव्याची उपासना करा, द्रव्य मिळवा, संपत्तीवान व्हा, ते सगळे पाठीमागे येतील. माता निंदती पिता नाभिनंदती, भ्राता न संभाषते, मृत्य कुप्यती नानुगच्छति सुतः, कांताच नालिंगते, अर्थ प्रार्थन शंकया न कुरुते, संभाषणम वैसृहूत, तस्मात् द्रव्यमुपार्जय स्वसुमते, द्रव्येन सर्वे वशाहा. शास्त्र किती गोड सांगते. अरे माता निंदती, सख्खी आई असते ती निंदा करते. आई टाकून बोलते महाराज. आई म्हणते इकडे बघ, असं काय बसलास, उठ. पैसे म्हणजे उठ पैसे कमवायला लाग, पैसे कमाव, सगळे पैसे कमवतात, असं काय बसून राहिलास. आई टाकून बोलते. सख्खी आई फक्त पण तुम्ही माझ्याकडे बघा बाबा, माझं मला तेवढं निकून पडदा लावायला आपल्याकडे पडदे पण शिल्लक नाही. हे पडदा कशामुळे लावायला माहितीये का? फक्त तुम्ही कुणीच माझ्याकडे पाहिलं नसतं. म्हणजे माझ्याकडे पाहायचा अर्थ मी काय सुंदर आहे असं म्हणून म्हणत नाही. बरं एक तुम्ही म्हणजे शब्दाकडे लक्ष द्या. किती 2-2 मिनिटाला तुम्ही जर असं पाहिलं तर मग कीर्तन कोणाला सांगायचं? काय सांगत होतो मी? कीर्तन. वा कितीतरी वर्षापासून आपलं उत्तर एक ठरलेलं आहे. असं लोकांनी सांगितलं होतं. कधी लाडेवडगावला होळला कीर्तनाला गेले ना, लोकांनी हुशार बरोबर उत्तर देत होता कीर्तन. कोणी किंमत देत नाही. तर शास्त्र सांगते माता निंदते, आई टाकून बोलते, पिता ना अभिनंदते, पिता मंगलमय बोलत नाही, भ्राता न संभाषते, घरातला सख्खा भाऊ असतो महाराज, बोलणं सोडून काय बोलायचं, पैसे नाहीत, भाऊ बोलणं सोडून देतो. भृत्य कुप्यती म्हणजे त्याच्या घरात चालकरी असणारा, रोजाने काम करणारा, तो सुद्धा त्याला रागून बोलतो. भृत्य हा कुप्यती नानुगच्छति सुतः, त्याचा छोटासा मुलगा असतो महाराज, त्याने जर त्याला काम सांगितलं ते मुलगा सुद्धा काम ऐकत नाही. नानुगच्छति सुतः, कांताच न आलिंगते, कांताचे न आलिंगते, अर्थ प्रार्थना शंकया न कुरुते, संभाषणम वय श्रुहूत म्हणजे पाहुणे. तो अर्थ प्रार्थना आपली जर त्याची भेट घेतली तर तो आपल्याला काहीतरी पैसे मागेल म्हणून त्याची भेट पण घेत नाही. शास्त्र सांगते अरे असे तुझं दिन जीवन जर झालं असेल तर एक कर, तस्मात् द्रव्यमुपार्जय स्वसुमते, सुमते बुद्धिवान माणसा पैसे मिळव. कारण का? द्रव्य सर्वे वशाहा, पैसे मिळवले की पैशाच्या पाठीमागे सगळे लोक लागतात. विठाला आपला विषय एवढाच आहे. पहिल्या वर्गात ज्याच्याकडे पैसा नाही त्याला निकृष्ट समजतात, हीन समजतात असं सांगितलं. हे व्यास परंपरेतला श्लोक आहे महाराज. केचित वदंती धन हीन जनो जगन्य, हा पैसा नसणारा हीन समजतात. पण त्याच्या पुढचा जो वर्ग आहे ना, हा सुधारित वर्ग आहे, चांगला वर्ग आहे. हे पैसा ज्याच्याकडे पैसा नाही त्याला निकृष्ट समजत नाही.
एक वर्ग असा आहे, पैसे नसणाऱ्याला निकृष्ट समजत नाही तो, ऐका. पण ज्याच्याकडे गुण नाही ना त्याला निकृष्ट समजतात. केचित वदंती धनहीन जनो जगन्य, केचित वदंती म्हणजे काही लोक म्हणतात गुणहीन जनो जगन्य, म्हणजे ज्याच्याकडे गुण नाही त्याला किंमत देत नाही. पैसा नसला तर चालेल पण गुण असला पाहिजे, गुणाला किंमत आहे. अहो माणसाकडे गुण जर असला तर गुणाचा सन्मान केला जातो. आपला वारकरी संप्रदाय आज सध्या त्याला 90% गुणावर चाललाय. काहीतरी गुण असतं म्हणून माणसं पाठीमागे पडतात. काही नाही, फक्त गुण आहे. गुण चांगलं बोलता येतंय, कौशल्य, कंठ आहे, आवाज आहे, सगळे लोक त्याच्या पाठीमागे असतात. गुणाला किंमत आहे महाराज. माणसाला काहीतरी गुण असावा, चांगला पकवाज वाजवता यावा, चांगलं गायन करता यावं. जर चांगलं गायन करता आलं तर महाराज नाही सांगता लोक समोर माईक ठेवतात का, आवाज आहे, प्रमाण पाठ आहे, चांगलं आहे, म्हणता चांगलं, गोड आवाज आहे, कंठ आहे म्हणून पुढे माईक ठेवला जातो. आता तसं सगळ्या पुढेच माईक ठेवले असते पण माईकच 2-4 तास काय करावं. ऐका, गुणाला किंमत आहे. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्ही माझ्याकडे बघा, क्षेत्र कोणतं पण असू द्या पण गुण असावा. गुण असला, जर माणसाच्या अंगामध्ये गुण असेल तर ही भारत भूमी अशी महाराज, हे भारत देश असा देश आहे की गुणानं माणसाला डोक्यावर घेऊन चालतो. माणसाला नुसतं बोलण्याची जरी जादू जमली, व्याख्यान कौशल्य जरी बोलता जरी आलं तर या भारत भूमीमध्ये, या भारत पर्वामध्ये चहा विकणारा माणूस सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. टाळ्या वाजल्या झाला का कोण आपल्याला माहिती पण टाळ्या वाजलेल्या. भारत भूमी अशी महाराज, चहा विकणारा पंतप्रधान. अहो चहा विकणाऱ्याकडे बँक बॅलन्स किती असणार हो अण्णा, किती असणार मोकळ्या मध्ये सांगा. 50, 60, 70, 1 लाख घ्या. पण 1 लाख घेऊन मनुष्य पंतप्रधान पदाची निवडणूक कोणी लढवत नसतो, कोणी लढवत नसतो महाराज, आणि होत पण नसतो. ग्रामपंचायतीची लढ होता येणार नाही तर पंतप्रधानाचे काय घेऊन बसले. पण तरी कसं काय झाला, अहो होऊ शकतो का, काही नाही महाराज, काही नाही. फकीर आहे, संपत्ती नाही, काही संपत्ती नाही, बँक बॅलन्स आहे, अहो बँकेत खातं सुद्धा ओपन नाही. असा माणूस पंतप्रधान झाला त्याचं एकच आहे, त्याच्यापाशी जादू आहे महाराज. कोणती जादू आहे, वाक्चातुर्य. बोलायला जर उभा राहिला तर अशी वाणी फडफड फडफड बोलते महाराज. लोकांना वाटतं वा 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 काय बोलते. नुसतं माईकवर उभा राहून द्या, स्टेजवर उभा राहून द्या, मेरे प्यारे देशवासियों, भाइयों और बहनों, कल से फिर लॉकडाऊन होने वाला है, असं काय होणार जादू का नाही महाराज. किती सुंदर आहे, व्याख्यान आहे. आणि ह्या जादूमुळे ह्या गुण महाराज, गुणा भांडारकर आणखी एक वाक्य, गुणा गुणेशु पूज्यंते नचे वयम नचे लिंगा. हा गुणाला, गुणाची किंमत होते. भारतातच नाही तर इथं जर गुण घेऊन आपण नांदलो तर विदेशामध्ये सुद्धा आपली किंमत होते. विठाला पहिला वर्ग धन येणारा निकृष्ट समजतो, गुणाला धनवानाला चांगला समजतो. दुसरा वर्ग असा ज्याच्याकडे गुण नाही त्याला निकृष्ट समजतो. पण याच्या पुढचा वर्ग आहे ना तो आमच्या ऋषीमुनींचा आहे. त्यांनी महाराज ज्याच्याकडे पैसे नाही त्याला ते हीन समजत नाही, ज्याच्याकडे गुण नाही त्यालाही हीन समजत नाही. पण ज्याच्याकडे, ऐका मग हीन कोण, निकृष्ट कोण, तर ऐका निकृष्ट व्यासांच्या दृष्टीने कोण, व्यासो वदती अखिल पुराणो वेद विज्ञा, ज्यांना संपूर्ण पुराणाचं ज्ञान आहे, वेदाचं ज्ञान आहे, जे सगळ्याला सगळी जाण आहे, त्यांच्या दृष्टीने निकृष्ट कोण, तर नारायण स्मरण हीन जनो जगन्य. हा या पवित्र नरदेहामध्ये आला आणि नारायण रूप परमात्म्याचं स्मरण करत नाही तर तो सगळ्यात निकृष्ट आहे. विठाल म्हणून या देहात आल्यानंतर परमात्म्याचं स्मरण केलं पाहिजे, कधीतरी भक्ती केली पाहिजे, कुठेतरी अनुष्ठान, भजन, हरिपाठ, नामस्मरण, काहीतरी साधना केली पाहिजे. जर भगवंताची भक्ती न करता आपण जर जीवन जगू, ऐका, आणि असंच जर जीवन जगण्याचा प्रयत्न करू तर शास्त्र आपल्याला काय म्हणते सांगू का, ऐकता तुम्ही सगळेजण, नक्की ऐकणार. ऐका, आता शास्त्राची भाषा सांगतो. परमात्म्याच्या भक्तीविरहित जीवन जगणारे लोक त्यांच्याकडे पाहत असताना शास्त्राची दृष्टी कशी आहे. यो नरहा जन्मपर्यंतम स्व उदरस्य प्रपूरकः न करोति हरे हे भक्ती स नरहा गो वृषः स्मृतः. आता हे शास्त्राचे शब्द आहेत. या नरहा म्हणजे जो मनुष्य स्व उदरस्य प्रपूरकः स्वतःचं पोट भरण्यासाठी जीवन जगतो, दुसरं काहीच पाहत नाही महाराज, इतकं एकनिष्ठतेने जीवन जगतो. फक्त कुटुंब, फक्त पोट, फक्त संसार एवढ्यासाठी स्व उदरस्य प्रपूरकः. अरे न करोति हरे हे भक्ती, परमात्म्याची भक्ती करत नाही, नामस्मरण करत नाही, भजन करत नाही, साधना करत, नंतर मी दर्शन घेऊ शकता तुम्ही, नंतर आमच्या दोघांचं घेतलं तरी काहीच पाहिजे नाही. परमात्म्याची भक्ती नाही, कधी नामस्मरण नाही, कधी कीर्तनकाराकडे पाहायचं माहिती नाही, अशा जर गोष्टी ऐका. शास्त्र तुम्हाला सांगतो, त्यांनी सांगितलं सन रहा म्हणजे तो मनुष्य नाही, त्याला गो वृष म्हणा.
गोवृष म्हणजे काय? गावाम वृक्ष येते गोवृष जो काही आनंद देत राहत असतो. किंवा ऐका, आता तुम्ही सगळे खेड्यातलेच आहे. ऐका इकडे 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 माझ्याकडे. हा तसं असेल पुढच्या बाजूला चिमटे घेऊन आपण सगळ्याला चिमटे घेऊ. आता तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्याशिवाय माणसं इकडे तिकडे बघायचं सोडूनच देणार नाहीत महाराज. आता तुम्ही उत्तर द्यायचं सगळ्यांनी ते बोलणार ना. खेड्यातले लोक तुम्ही खेड्यातलाच प्रश्न विचारतो. ज्याचा गाईच्या उदरातून जन्म होतो, गाईच्या उदरातून तो बाहेर येतो, थोडा मोठा झाल्यानंतर चांगला मोठा झाला की नंतर खांद्यावर असं लाकूड ठेवून जो वगैरे ठेवून लोक त्याला कामाला चालवतात. त्याला काय म्हणतात तिकडे? आता ती खरं निघालं बघा. त्या महाराजाला टावर खालची फुल रेल म्हणजे फुल बघा. अरे त्याला काय म्हणतात? पेटवायचं म्हणजे त्याला आवड. नंतर काय म्हणते त्याला? आपण रानात घेऊन जातो, शेती बाडी वगैरे सगळं, त्याला काय म्हणते ना? बोला ना. बैल म्हणतात बैल. आता तुम्ही सांगा, शास्त्रकार म्हणते सणारा हा न हा गोवृष हा आहे म्हणजे तो बैल आहे बैल. काय शास्त्राची भाषा? मला शास्त्राने निर्भीड होऊन आपल्या समोर नाही बोलायला पाहिजे. शास्त्र सांगते, मग शास्त्राला खोटं समजता येईल का? खोटं म्हणता येणार नाही. आणि असं जर लोक व्यवहाराने पाहिलं, जर बैल आणि मनुष्य शेजारी जर उभा केले तर दोघं सारखीच दिसते का? फरक आहे? कस काय फरक आहे? चांगला फरक आहे महाराज. बैल हा बैल आहे. आता तुम्ही खेड्यातले त्याच्यामुळे तुम्हाला काय असं पटवून देण्याची गरज नाही. ते शहरात फार अवघड होतं. शहरात बैल माहिती नसतं, गाई माहिती नसते, काहीच माहित नसतं. तर संभाजीनगरला कीर्तन करताना मी मुलाला म्हणलं, दूध कोण देतो? ते म्हणला दूध भैया देतो. काहीच माहित नाही गाय दूध देते का काहीच माहित नाही. बैल माहितीये का? बैल पाहो सगळे एकामेकाकडे बघायला. बैल कशाला म्हणतात? बैल कोण असतो? बैल कोणाला म्हणतात? सगळे एकामेकाकडे बघायला. एका पोर विचार केला, महाराष्ट्राला तारून झालेलं उत्तर दिलं. मला महाराज मी सांगू का? नक्की सांगणार. हो नक्की सांगतो. उभाच राहिलं महाराज. ते छोटासा मुलगा म्हणलं बैल कोणाला म्हणते? नक्की माहिती? हा महाराज नक्की माहिती, मी सांगतो. सांग बैल कोणाला म्हणते? ते म्हणलं महाराज बैल पप्पाला म्हणते. अरे म्हणलं असं कसं? पप्पाला कुठं बैल म्हणत असतात का? कसे म्हणतो? नाही महाराज पप्पालाच बैल म्हणते. म्हणलं असं कसं? ते म्हणलं महाराज रोज सकाळी मी उठल्या उठल्या अभ्यास करत असतो. आई काहीतरी काम करत असते. आई म्हणजे मम्मी म्हणते बाळ्या घरात जाऊन बघ बैल उठला कसा बघ घरात जाऊन. सारखं 2-3 मिनिटाला असं म्हणत असते. म्हणून माझा आत्मविश्वास आहे पप्पालाच काय म्हणते? बैल म्हणते. असं आपल्याकडे म्हणत नाही. जरी म्हणले तरी रानात गेल्यानं म्हणते. फरक आहे महाराज. बैला तर माणसात फरक आहे का नाही? अहो सुताराम संबंध नाही. एकाच ठिकाणी बैल उभा केला, एका ठिकाणी माणूस उभा केला. आता दोन्हीकडे पाहिलं तर फरक दिसतो ना. बैलाला किती पाय असते? 4. माणसाला 2. हा माणसं माणसाला 2च पाय असतात. फरक आहे. बर ते पाठीमागं जे मासे उठवण्यासाठी काय असते ते? हा शेपूट. बैलाला किती शेपट असतात? माणसाला शेपूट नसते का? चौशी येत असलं तर चेक करून बघा. शेपूट नाही. फरक आहे चांगला फरक आहे. ऐका आणखी फरक सांगू का तुम्हाला? बैलाला 4 पाय आहेत, माणसाला 2 पाय आहेत. परत ते असं त्याला काय म्हणते? शिंग. बैलाला काय असतात? बैलाला शिंग असतात. पण किती? माणसाला काहीच नाही. माणसाला सुद्धा शिंग आहेत महाराज. कारण काही माणसं असे शिंगा हाणतील पण त्यांच्या जवळ गेल्याशिवाय हानीत नाही. माणसाला दिसत नाही ते. फरक आहे. काही संबंध नाही महाराज. काहीच संबंध नाही. फरक आणखी फरक सांगू का? ते बैल आखडून धरण्यासाठी त्याला काय म्हणते? अरे कासरा नाही नाकात घालते ते. येस बैलाला काय असते? माणसाला असते का? नक्की बोलता तुम्ही? माणसाला असते का नसते? असते. माणसाला येसन असते. आणि जर येसन नसते तर तुम्ही नाही म्हणले असते महाराज. का? सगळे माणसं येसनीलाच लावलेले असते. फक्त हे उभा राहिलेले आहेत ना त्यांनाच येसनी लावलेले आहेत. दिसत कशाने? अहो श्याम पवन म्हणीन हे सगळे दिसतात आणि येसनी कशा दिसणार? त्या पाठीमागच्या सगळ्या येसनीच आहेत महाराज. बरं का अनिल भाऊ? येसन कशाला म्हणतात माहिती का? ज्याने असे लावल्यानंतर आखडून चालतो का त्याला येसन म्हणतात. पिशी घेऊन जर आडसला निघालं बायको मागा मी सांगते तेव्हाच बाजाराला जायचं कामाला लागतं. ह्याला येसन म्हणतात बघा. येसनीचा अर्थ एवढा. आपल्या जुन्या लोक माझा अगोदर आयटीत फिरतात. आता कसा येसनीला लावलाय? येसनीचा आपला ग्रामीण अर्थ या. ऐका विनोदाचा भाग सोडून द्या. विषय एवढाच आहे. अरे पशु हा पशु आहे, मनुष्य. अरे बैल आणि मनुष्य एका शेजारी उभा केला काय सारखे असतात का? फरक आहे. पण तरी सुद्धा शास्त्र सांगते आणि आपली शास्त्रावर निष्ठा आहे. शास्त्र जरी सांगत असेल की हे गोवृष हा, पण आपला विश्वास बसत नाही. फरक आहे.
पण ऐका, त्याच्यासाठी परत शास्त्र शिकावं लागतं. शास्त्र सांगतं सादृश्याच्या बाबतीत दोन प्रकारचं सादृश्य आहे. एक देहाचं सादृश्य, दुसरं वृत्तीचं सादृश्य. देहाच्या दृष्टीने जर पाहिलं तर पशु वेगळा आहे, मनुष्य वेगळा आहे, पण वृत्ती सादृश्य असू शकतं. ऐका, आता शास्त्र सांगतो, शास्त्रकार सांगतात, खादते मोदते नित्यम शुनकः शुकरः खरः तेषाम येषाम कः विशेषः वृत्ती येषाम तू तादृशी. शास्त्र सांगते खादते मोदते नित्यम, खाणं पिणं आणि विषयाचं सेवन करणं नित्यम. शुनकः शुकरः खरं, आणि ते पशु सुद्धा ते करतात, ते विषयाचं सेवन ते सुद्धा करतात. आणि तेषाम येषाम कः विशेषः येषाम वृत्ती तू तादृशी. जर मनुष्य सुद्धा पशुसारखं खाणं पिणं आणि विषयाचं सेवन करण्यात जीवन जगत असेल तर कह विशेष हा, अरे काय फरक राहिला? कारण का तर वृत्ती येशाम तू तादृशी, येशाम नाम मनुष्यानाम तेशाम नाम पशुनाम. या माणसाची वृत्ती जर पशुसारखीच असेल तर कह विशेष हा, पशु तर माणसात काही फरक राहिला नाही. उलट आमचे तुकोबारा सांगतात तुझ्यापेक्षा पक्षी श्रेष्ठ. पक्षीराज श्रेष्ठ आहे का तर ते चिंता करत नाही. आपण चिंता करतो. कोणाची? मुलाची चिंता, नातवाची चिंता, पत्रोदाची चिंता, संग्रह करत ठेवतो मुलाबाळासाठी. पक्षी संग्रह करत नाही. ते माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. तुकोबाराची भाषा आहे का आपण परमात्म्याला विसरलो. परमात्म्याचं विस्मरण झाल्यामुळे ही गती प्राप्त होते. आणखी एक दोन मुद्दे बोलतो ऐका. परमात्म्याचे विस्मरणाने झालं काय? नचिकेताचा आणि यमराजाचा संवाद आहे कठोपनिषदामध्ये. त्यावेळेला नचिकेत बालकाला बोलत असताना यमराजाने एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलं. यमराजा सांगतो बालका, नचिकेताला असं जाणवते. नचिकेताने विचार केला, अरे ह्या यमलोकात आल्यानंतर 3 दिवसापासून मी पाहतो सगळे लोक दुःख भोगतायत, यमयातना भोगतायत, नाना प्रकारचे हाल सहन करतात हे लोक. कोण? यमदरबारातले लोक. आणि त्याच्या मनात शंका आली. ते मला महाराज यमराजाला म्हणाले, हे लोक का दुःख भोगतात? ते कुठाले लोक, ते कसे आले, काय आले, ते काय उपनिषदात नाही बरोबर, पण त्याचा भाव असा आहे ते कसे काय आले, का दुःख भोगतात? तर त्यावेळेला यमराजा सांगतो, हे बाला ऐक, हे जे लोक आहेत ना, हे लोक हे दुसरीकडे नाही, हे मृत्यू लोकातलेच आहे. इथं कसं काय आले? तर यमराजाने सांगितलं, हे मृत्यू लोकामध्ये संसारात जीवन जगत असताना ते कसं जीवन जगले ते ऐक. जे अशा प्रकारचं जीवन जगतात ना ते यम दरबारामध्ये येतात. हा यम भगवंताने सांगितलेला सिद्धांत आहे कठोपनिषदामधला. ऐका, यमराजाने सांगितलं, न सांपराय प्रतिभाती बालम प्रमाद्यंते वित्त मोहेन मूलम अयम लोकः नास्ति परयेते मानी पुनः पुनः अवश्यम आपद्यते मी. यमराजा सांगतो, न सांपराय प्रतिभाती बालम वित्तेन प्रमाद्यंते मोह, ज्यांचं संपत्तीने चित्त मोहित झालेलं आहे, फक्त संसारासाठी जीवन जगतात, परलोक देवलोक धर्म असं काही मानत नाही. पुन्हा मे वशम आपद्यंते, परत ते लोक माझ्या मे वशम आपद्यंते. मे म्हणजे मम म्हणजे जनन मरणाचे लक्षण प्रबंधारूढ एव मम धाम, म्हणजे जन्म मरणाच्या लक्षणाने प्राप्त होणारं जे माझं दुःख रूपी असणारं धाम आहे त्या धामाला प्राप्त होतात. म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली आणि गेले विसरून देवा म्हणता मी माझे. हे लोक संसारात आले, जीवन जगू लागले, पण देवाला विसरले. देवाला विसरल्यामुळे झालं काय? नरक साधीला
विसर ठीक आहे विसरले, प्राप्ती काय झाली तर विसरली तया थोर झाली हानी, पचतेल खाणे 84च्या नरक साधीला विसरोने देवा, देवाला विसरले नरक साधीला, नरकच मिळवलं ना, काय मिळवणार आहे, नरक साधीला विसरोने देवा, बुडाले ते भवा नदी माझी, ही प्राप्ती होती, अशी नरकाची प्राप्ती होते महाराज देवाला विसरल्यामुळे. ही तुकोबारांनी सांगितलेली देवाच्या विस्मरणाची आपल्या जीवनातली हानी, जीवनातली हानी आहे महाराज, ही फार मोठी हानी, ही हानी भरून काढू शकत नाहीत आपण, भरून कोण काढणार, इतकं शक्य नाही, इतकी पण सोपी गोष्ट नाही ती विठाला. महाराज परमात्म्याचं विस्मरण झाल्यामुळे नरकाची प्राप्ती हो, व्यासांसारख्या महापुरुषाच्या दृष्टीपुढे आपलं हीन जीवन आहे. तुकोबारा सांगतात नरकाची प्राप्ती, हे मला सांगतो यमदरबारात यावं लागेल, या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या का, तुकोबारांनी शेवट सिद्धांत सांगितला, विसरोनी देवा, हे देवाला विसरले, देवाचं विस्मरण झालं, मग देवाच्या विस्मरणाने हे त्याला दुःख भोगायची पाळी आली, की दुःख भोगावंच लागलं त्याला महाराज जीवाला तुम्हाला याची तुम्हाला कुणालाच रेंज लागणार नाही. ऐका नरकाची प्राप्ती कवा तुकोबारा आहे, देवाच्या विस्मरणाने जर नरकाची प्राप्ती होत असेल तर महाराज आम्ही देवाचं स्मरण केलं, देवाचं स्मरण केलं तर फायदा काय होणार ऐका, मनुष्याने ना आपल्या जीवनामध्ये नरदेहामध्ये आल्यानंतर देवाचं स्मरण केलं पाहिजे, काय मिळवा अथवा न मिळवा. तुम्हाला शास्त्र सांगतो, शास्त्रकाराचं असं म्हणणं आहे या भौतिक जगतामध्ये या लोकांकडे जर पाहिलं ना तर खरा श्रीमंत हा श्रीमंतच नाही आणि खरा दरिद्री हा दरिद्रीच नाही. ज्याच्याकडे संपदो नैव संपदा आहे ना, विपदो नैव विपद होत आहे ना, विपदा आणि संपत नारायणस्य स्मृती आणि विपत विष्णू हो विस्मरणम. सगळ्यात जीवनातली विपत्ती काय असेल तर भगवंताचं विस्मरण होणं, आणि सगळ्यात जीवनात मोठी संपत्ती काय असेल तर परमात्म्याचं स्मरण करणं. ही जी आपण संपत्ती मिळवतो ना, सत्ता संपत्ती खरी ही सत्ता संपत्ती नाही महाराज. या लौकिकाने एखादा दरिद्री जीवन जगत असेल, पैसे नाही काय नाही, आणि तो जर परमात्म्याचं स्मरण करत असेल तर तो संतांच्या दृष्टीने श्रीमंत आहे, आणि एखादा दरिद्री असेल तर तो दरिद्री लौकिक दृष्टीने पण आमच्या दृष्टीने श्रीमंत आहे. ऐका माणसाकडे संपत्ती असावा, संपत्ती फार वाईट नाही, म्हणून अशी संपत्ती वाईट नाही महाराज, पण संपत्तीचा उपभोग घेणं हे वाईट आहे. डोंगरे महाराज सांगत असतात या भागवतामध्ये, डोंगरे महाराजांचे काही वाक्य महाराज, माणसाला संपत्ती ही भोगाचं साधन नाही, संपत्तीचा भोग घ्यायचा नसतो महाराज. संपत्ती मिळाली की आता सध्याचा एक काळ असा आला महाराज, थोडे पैसे आले की माणसाला आता असं बंगला बांधेल, अशी आपले असं घर बांधेल की कुणाकडेच नाही. असं माझ्या घराकडे पाहिलं तर माझं घर, गावात जर मानले पाहिजे परिसरात वा घर बांधावं तर त्यानेच त्याच्यासारखंच घर. लोक घराचा विचार करतात का, अरे राहणारे झोपडीत सुद्धा माणसं राहू शकतात, नुसत्या एकावर एक विटा ठेवूनही माणसं राहू शकतात, ते घरच आहे, पण संपत्तीचा उपभोग होतो. थोडा पैसा आला की माणसाला स्मार्टफोन घ्यायचा, 31,000 35,000 फोनाच्या किमती झाल्या महाराज, इतका फोन आहे महाराज, खूप महाग आहेत फोन, लोक त्याचा विचार करतात. अहो साधा दबडा असते त्याच्याकडे हॅलो म्हणता येते, त्याच्यात सगळं हेच आहे ना. पुन्हा आणखी एक काळ निघाला, संपत्ती आली, पैसा आला की माणसं गाडीचा आता नवीन काय त्याला एक इंग्लिश मध्ये शब्द आहे बघा, एक नवीन फॅड वा ना, नवीन फॅड निघालंय. लोक विचार करतात महाराज 20 लाख आले की 20 लाखाची गाडी घ्यायची, 35 आले की 35 लाखाची, 40 50 अशा गाड्या निघाल्या महाराज. आता गाड्याच्या बी खूप मोठमोठ्या किमती आहेत, गाडी काय सामान्य नाही, पण माणसं तरी मागं सरत नाहीत महाराज. काही गाड्या अशात महाराज, एका गाडीची 1 कोटी रुपये किंमत आहे. ते 1 कोटी रुपये किमतीच्या गाडीचं तुम्हाला नाव सांगतो बघा, त्या गाडीचं नाव आहे BMW. कोणी सांगितलं घ्यायची काय माहिती कसं काय वा, जेव्हा नाना तुम्हाला गाडी घ्यायची ना तेव्हा मला फोन करा का, तर आपल्याला BMWच घ्यायची, दोघं सोबतच आलो ना. अहो संकल्प चांगले असावेत. BMW आता सांगा, BMW गाडीमध्ये बसलो, ड्रायव्हर सांगितलं अरे 1 कोटीची गाडी आंबेजोगाईला घेऊन चल. ते कुठे घेऊन जाणार, आंबेजोगाईला. आणखीनही गाड्या भेटतात महाराज. मुंबईला सध्या जर आपण गेलो ना, मुंबईत सुंदर छोट्या छोट्या मारुती ह्या ना त्या छोट्या गाड्या 4 व्हीलर, ती सुद्धा गाडी भेटते 20,000 गाडी, 20,000 घेऊन जायचं. गाडी ती 40 हातात येते, एक हातात पैसे एक हातात चावी. मारुती व्हॅन 20,000 गाडीचा मालक फक्त एकच आहे की ती गाडी सुरू करायला 70,000 लागते. गाडी 20,000 गाडीचा मालक गाडी घेऊन यायची महाराज. 70,000च्या गाडीत माणूस आनंदात फिरतो ना, अरे तर ती गाडी आंबेजोगाईला घेऊन जाते. गाडी दुरुस्त करायची मस्त 70,000 वजनात राहायचं महाराज.
कोणाकडे पैसे नाही. पाहुण्यारावळ्याकडे जात असताना आपल्या स्वतःच्या 4 व्हीलर मध्ये जायचं. पण एक नियम ध्यानात ठेवा, पाहुण्याकडे जेवायला जायच्या टायमाला ती गाडी लावत असताना असा बांध वगैरे बघून अशी लावायची. जेवण झालं की आपलं बसलं की चालले. किती प्यार निघालं, किती युग निघालं, किती संपत्ती, किती पैशाची हानी महाराज कुठपर्यंत. जाऊ द्या महाराज, जे लोक जास्त पैशाच्या गाड्या घेतात ते काय आपल्या खिशातले पैसे घेत नाही. पैसा त्यांचा असतो, संपत्ती त्यांची असते, ते घ्यायनात का त्याच्याबद्दल आपलं जिमत नाही. पण हे रस्त्यावरून जे चालतात ना जास्त किमतीच्या गाड्यावाले ते नीट चालत नाहीत महाराज. ज्यावेळी त्यांची गाडी असते रस्त्याने चालते ना, त्या गोरगरिबाच्या गाड्याला ओव्हरटेक करत असताना पाठीमागून असं काहीतरी विशेष लिहितात, त्या गरीबाला काहीतरी दुःख व्हावं असंच लिहिलेलं असतं महाराज. आता आम्ही रस्त्याला फिरताना बऱ्याच वेळेला वाचलं, गाडी निघाली, गाडीवर मागून लिहिलं असतं ओव्हरटेक केलं की मागच्याने पाहिलं की त्याला त्या पाठीमागून काचावर दिसावं. ज्याची 35-45 लाखाची गाडी ना ते असं लिहून ठेवतात पाठीमागं, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाहगानं. आता ह्याचा काय अर्थ आहे, काहीच नाही ना. पीछे हट जा तुफान आ गया है, हे वाक्य काही पाही देतात महाराज. आता इतकं भयान काळ आलेला आहे. आली डोंगर की मैना, पहाड की राणी, आली बाय बानू, आलं बाय दाजी. आता दाजीचा काय अर्थ आहे महाराज, काही अर्थ नसल्याला. पण तरी माणसं देतात. एका माणसाने 70 लाखाची गाडी घेतली. किती लाखाची? 70 लाख माहिती का? 70 लाख. 70 लाख कशाला म्हणते? अहो 70 लाख म्हणजे 60 लाख आणि 10 लाख, त्याला 70 लाख म्हणते. 70 लाखाची गाडी घेतली, 70 लाख कॅश दिले, गाडी हातात घेतली, गाडी वापरायला सुरुवात केली. ड्रायव्हरला सांगितलं, हे बघ हा जो हायवे दिसतोय ना, हा रस्ता, तिकडे रस्ता नाही, पाठीमागं पाहता लगेच. रस्त्यावर चालत असताना आपल्या समोर एकही गाडी चालली नाही पाहिजे, सगळ्या गाड्या ओव्हरटेक करायच्या. ड्रायव्हरने सांगितलं, मालक ओसे म्हणजे काय, गाडी सगळ्या ओव्हरटेक होत नसतात, इतकं सोपं नाही, रस्त्यावर गाड्या चालतच असतात. त्यांनी सांगितलं 70 लाख दिले. 70 लाख 70 लाख काय सोपी गोष्ट समजता तुम्ही? माहित नाही तुम्हाला 70 लाख कशाला म्हणतात? 70 लाख मोडलेत, आपल्या पुढे काही गाडी चालली नाही पाहिजे. ते म्हणलं मालक, पण त्यांनी गाडीवर असं पाठीमागून विशेष लिहिलेलं होतं. ड्रायव्हर तर गाडी पळवायला लागला, पण काय लिहिलं होतं माहिती का? गाडी ओव्हरटेक केली की त्या मागच्याला दिसावा म्हणून लिहिलेलं. आता कसं वाटतंय? आता ज्या गाडीच्या पुढे गाडी गेली त्यांनी वाचायचं, त्या डबडा गाडीवाल्याला काय वाटणार आहे? त्याची गाडी म्हणजे आपलं गेअर टाकूच परेशान. गाडी ओव्हरटेक मालकाला रस्त्यावर काही गाडी चालतं का म्हणजे सगळ्या गाड्या ओव्हरटेक करायच्या. त्यांनी सांगितलं मालक 100, 220च्या पुढे स्पीड चालली गाडीची. काय स्पीड असते का काय मालक? शक्य नसतंय. मी सांगतो ना 70 लाख मोडले, 70 लाख गाडी पळवून महाराज तिने गाडीला इतकी स्पीड घेतली, पुढं कॉर्नर आला, मोठा पुलावरच कॉर्नर होता, कॉर्नरच काढला नाही. जी गाडी पुलावर गेली ती अशी, आता टाका जरा गाडी पडली महाराज. जी गाडी अशी होती ना त्या गाडी अशी झाली. बरंच काही नुकसान झालं, काचा फुटल्या, बरंच काही झालं, बरंच हानी झाली, नुकसान झालं. पण त्या गाडीचं मागचं जे नाव आहे ना ते नाव मात्र शाबीत राहिलं बघा. कोणतं नाव? आता कसं वाटतंय? त्या डबडा गाड्या आल्या ना ते पाठीमागून गाडी आणायची, साईडला लावायची, वरून खाली बघायचे त्याच्याकडे, ज्यांना ज्यांना ओव्हरटेक केलं ते वरून खाली बघायचे की त्यांना दिसायचं काय. आता कसं वाटतंय? सेट आता कसं वाटतंय? कोणी यावा गाडी साईडला, आता कसं वाटतंय? ते मला आता लयच गार वाटतंय बघा. ऐका, त्याच्यासाठी बोलतो संपत्ती, सत्ता, ऐश्वर. ऐका, तो कर्णा आणलेला आहे, कर्णाने भोंगा तो आणून ठेवलाय त्यांनी. आणि भोंग्याला जर भेटायचंच असेल तर कीर्तन झालं की त्या भोंग्याला असा हात फिरायचा, लयच पाव वाटत होतं म्हणायचं. काय लोक पाहत राहते महाराज. संपत्ती, सत्ता, ऐश्वर याचा तुम्ही आज भोग घेता. ज्या गाडीमध्ये तुम्ही आज आनंदात चालला ती गाडी केव्हा अशी होईल म्हणून सांगता येत नाही. म्हणून संपत्ती कमवू नका. तुकोबारा सांगतात, अरे ही संपत्ती आम्ही कमावली नाही, आम्ही पैशावाले आहोत, आमच्याकडे आम्हाला गरीब समजू नका, आम्ही धनवान आहोत, आमच्यापाशी सत्ता आहे, आमच्यापाशी संपत्ती. काय संपत्ती? अरे तुम्ही जी संपत्ती कमवता ती संपत्ती नाही, आमची संपत्ती जरा वेगळी. Thank you.
खूप सुंदर प्रमाणे नारायण घरे साठवी धन. आम्ही घरामध्ये धन साठवून ठेवलं, पण कोणतं? नारायण रूपी ही संपत्ती आम्ही मिळवली. कोणत्या घरामध्ये? तर या घरामध्ये धन घरी पांडुरंग अभंग बरोबर सांगतात आमच्या घरात संपत्ती आहे, धन आहे, पण नारायण रूपी नारायणाचं स्मरण रूपी संपत्ती आम्ही मिळवली. ऐका, नारायणाचं स्मरण मिळवलं. ज्यांनी नारायणाचं स्मरण केलं नाही त्याला नरकाची प्राप्ती सांगितली, आणि जे नारायणाचं स्मरण करतात त्याच्याविषयीचे उद्गार आहे का? धन्य महाराज जन्मले संसारी, जे ध्याती निरंतरी नारायण, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माये प्रसवली. प्रसवली तया कुळाचा उद्धार. अहो, ज्या कुळामध्ये जो परमात्म्याची भक्ती करणारा जन्माला आला त्याच्याविषयीचे महाराजांचे उद्गार बघा. धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा उद्धार. काय? तर नारायण गाय आणि नारायण ध्याय. जो नारायणाचं ध्यान करतो, परमात्म्याचं स्मरण करतो, तो धन्य, त्याचं जीवन धन्य, त्याची आई धन्य, त्याचं कुल धन्य. का? फक्त परमात्म्याचं स्मरण करतो म्हणून. का हो महाराज, नारायणाचं स्मरण करणाऱ्याला जर तुम्ही एवढे धन्यतेचे संत महात्मा उद्गार देत असतील तर आम्ही सुद्धा नारायणाचं स्मरण करायला तयार आहोत. उद्यापासून कधीतरी शेतामध्ये कुठंतरी बांधावर बसल्यानंतर थोडं का होईना नारायणाचं स्मरण करत जाऊ. चांगली गोष्ट आहे, करू महाराज, करू. पण एक सांगा ना, त्या नारायणाचं स्मरण करायला आम्ही तयार आहोत, पण ते स्मरण करत असताना ते नेमकं कशा प्रकारे स्मरण स्मरण करायचंय ना, तर एक नियम आहे का? काय नियम आहे? करोनी हा शुद्ध मन, नारायण स्मरावा, मनाची शुद्धी करा आणि शुद्ध मनाने परमात्म्याचं स्मरण करा, असं तुकोबारा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पहिल्या चरणापर्यंत आपण येऊन पोहोचलो. पहिल्या चरणात तुकोबारांनी मनाची शुद्धी सांगितली. पण ऐका, मन शुद्ध करत असताना तुकोबारा जरी सांगत असले मन शुद्ध करा आणि परमात्म्याचं स्मरण करा, नारायणाचं स्मरण करा, पण करोनी हा शुद्ध मन. ऐका, एका बाजूला तुकोबारा सांगतात मन शुद्ध करून परमात्म्याचं स्मरण करा, आणि एका बाजूला आपल्याकडे शास्त्र आहे महाराज, खूप सुंदर शास्त्र आहे. शास्त्र सांगत असताना पंचदशी कारणे असं त्याचा विचार, उपनिषदात सुद्धा म्हणजे चिंतन आलंय. मनाच्या बाबतीत विचार करत असताना संपूर्ण परमात्म्याने सृष्टी निर्माण केली, हे जगत निर्माण केलं, हा मानव देह निर्माण केला, हे शरीर निर्माण केलं, आणि हे निर्माण केल्याच्या नंतर आता आहे का, निर्माण केल्याच्या नंतर राहिलं काय? मन निर्माण करायचं शिल्लक राहिलं, सगळं शरीर निर्माण झालं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मन निर्माण करत असताना
देवाने पंचमहाभूत घेतले, परंतु पंचमहाभूतातून फक्त शुद्ध सत्वांशापासून या मनाची निर्मिती केली. मनाची निर्मिती कशापासून झाली? आता शुद्ध अंशापासून, पंचमहाभूताचंच कार्य, पण शुद्ध सत्वांशापासून, मिलित शुद्ध सत्वांशापासून मन एक नावाची गोष्ट परमात्म्याने निर्माण केली. आणि हे मन आता आपल्या हृदयामध्ये वावरू लागलं. जे मन आहे ना ते स्वभावतःच शुद्ध आहे. स्वभावतः त्याची शुद्धी, त्याची उत्पत्ती शुद्धापासून झालेली असल्यामुळे ते शुद्ध मन आहे. मग का हो महाराज, तो शुद्ध मन आहे अगोदर स्वभावता. मग अशा शुद्ध असणाऱ्या मनाला परत तुकोबारा काय सांगतात की तुम्ही काय करा, करून या मन शुद्ध करून या. असं कसं महाराज? ही शंका आहे का नाही? त्याला शास्त्रामध्ये पिष्ट पिशन्य आहे. म्हणजे अगोदर शुद्ध परत शुद्धाची शुद्धी सांगायला लागली तुकोबारा. विरुक्ती आली ना, पण म्हणजे परत सांगण्याचं असं कसं हे सांगणार नाही, ही शंका झाली. मग तुकोबारा तर एका ठिकाणी शुद्ध करा म्हणतात, शास्त्र तर सांगतोय मन स्वभावता शुद्ध आहे. याचा विचार तुम्हाला भावार्थानंतर सांगतो. आपण अगदी थोडक्या वेळात अभंगाचा आपल्याला भावार्थ पाहायचा आहे. 12:30 वाजता आपल्याला ही कीर्तन रूपी सेवा समाप्त करायची. पाहुणे घेतलं बरं झालं, तुम्ही अगोदर सांगितलं, मला आता अवकाश सापडला. पाहुणे ऐकला आपल्याला ही कीर्तन रूपी सेवा. तुम्ही काय असं टेन्शन घेऊ नका. अहो आता 12:15 वाजल्यास कधी पाहुणे 1 वाजते कळणार नाही तुम्हाला. फक्त तुम्ही एकच करा, काय हा माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही काय करायचं, महाराज मन सांगत येत, मन कोण आले ना तिकडे असं नाही. माझ्याकडे नुसत्या शब्दाकडे थोडं क्लिष्ट विषय. तुकोबारांनी मनाची सांगितली शुद्धी करा, परमात्म्याचं स्मरण करा. पण स्मरण शब्दावर बोलत असताना थोडं आपण जास्तच बोललो. परमात्म्याचं स्मरण केल्यानंतर फायदे काय, परमात्म्याचं विस्मरण झाल्यानंतर हानी काय, याचा विचार करतच आपण पाहिलं करणार म्हणून पोहोचलो. ऐका, मी पहिल्यांदाच बोललो परमात्म्याचं स्मरण शब्दाला धरून आपण बोललो. मग आता स्मरण म्हणजे नेमकं काय, त्या स्मरण शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे. त्या स्मरण शब्दाचा नेमका मतीत अर्थ काय, त्या स्मरण या पदाची शक्ती काय, पद कळालं पाहिजे, पदाची शक्ती कळाली पाहिजे. तेव्हा त्याचा अर्थ व्यवस्थित होणार ना आपल्याला. जर शब्दच कळाला नाही, अहो पहिल्यांदा शब्द कळावा लागतो. स्मरण हा एक शब्द आहे आणि मग त्या शब्दाचा अर्थ कळत असतो. काही वेळेला काय होतं, आपल्याला शब्दच व्यवस्थित कळत नाही. जर शब्द व्यवस्थित कळाला नाही तर त्या शब्दाचा विपरीतच अर्थ होऊन जातो. एका नातवाने आजीला फोन लावला, बिचाराला आठवण आली, कुठे शहरामध्ये शिक्षणासाठी गेला होता. 4-2 महिन्यानंतर मला आजीला बोलावं होतं, त्याने आजीला फोन लावला. हॅलो कोण आहे? आजी का? आजी, हा मी आजी बोलतो. तू कोण बोलतो? ते मला आजी आहे का? अरे आजीच बोलते ना, कोण बोलते सांग? मी बोलतोय. मी तू कोण आहे? त्या मुलाचं होतं नाव इंद्रजित. काय नाव होतं तुम्हाला तरी कळतं का? इंद्रजित नाव हे. त्याचं नाव होतं इंद्रजित. त्याने सांगितलं आजी, हा बोल. अगं मी इंद्रजित बोलतो, इंद्रजित. आजी म्हणले अरे नीट बोल, ऐकायला व्यवस्थित झालं. त्याने सांगितलं आजी मी इंद्रजित बोलतोय. इंद्रजित बोलून राहिलो ना तुला, मी इंद्रजित बोलतो. आजीने सांगितलं इंग्रजीत बोलतो. अरे मला इंग्रजी येत नाही. माझ्या वडिलांनी कधी इंग्लिश शाळेत घातलं नाही, त्याला इंग्लिश स्कूल नव्हते. काही मला इंग्लिश येत नाही. पण तुम्ही ऐका का, त्याला शब्दबोध झाला, विपरीत अर्थ निघाला. त्याचं कारण त्याला शब्दबोध झाला नाही. पदाचा अर्थ कळाला पाहिजे. आता तुम्हाला बी कळालं नाही, कारण त्याला शब्दाकडे लक्ष द्यावं लागलं असतं. इंग्रजीत त्याचा बोध झाला, पण विपरीत अर्थ निघाला. का महाराज? स्मरण हे पद आहे. स्मरण शब्दाचा नेमका अर्थ काय? तर आता न्यायशास्त्र दृष्टीने काय अर्थ सांगण्याची गरज नाही आणि इथे क्लिष्टमध्ये जाण्याची पण गरज नाही. त्या स्मरण शब्दाचा अर्थ सांगत असताना एका पुराणामध्ये व्यासांनी सांगितला. ध्यान शब्दाचा अर्थ सांगत असताना भगवान भाष्यकाराने गीतेच्या 13व्या अध्यायामध्ये सांगितला. स्मरण वेगळं, ध्यान वेगळा. ध्यानाची व्याख्या सांगत असतं काय, श्रोत्रादीनिकरण आणि शब्दादी भ्यो विषय, श्रोत्रादीनिकरण आणि मनस्य उपसंवृत्य आणि मनस्य प्रत्यक्ष येता इतरी एकाग्रतया यद ध्यानम यद चिंतनम तद ध्यानम. त्याचं ते भाष्यकाराने सांगितलं. पण स्मरण शब्दाचा अर्थ सांगत असताना व्यासांनी सांगितलं यथा कथनचित मनसा हा संबंध स्मृती ही इति उच्यते. या कोणत्या तरी प्रकाराने मनाचा आणि एखाद्या वस्तूचा संबंध येणं त्याला म्हणतात स्मरण. आता या ठिकाणी आपण हा मंडप पाहतो बघा. मंडप कसा आहे? सुंदर आहे का नाही? लाल आहे, झालर लावलेले, किती हे रंगीबेरंगी मस्त सुंदर आहे. सगळे गुणवान लोक येतो, चांगलं वातावरण आहे, सगळे आपण एकमेकाला पाहतो. हे जे पाहणं आहे ना, ह्याला स्मरण म्हणत नाही. याला काय म्हणते त्याला? हा, प्रत्यक्ष ज्ञान. हे प्रत्यक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष साक्षात इंद्रियाचा आणि ह्या मंडपाचा संबंध आहे. आपल्याला सगळ्याचा इंद्रियाचा माझ्यासोबत संबंध आहे, तुमचा माझ्यासोबत, माझा तुमच्यासोबत. फरक एवढाच आहे की तुमचा कधी कधी तिकडे बी संबंध जातो, पण आपला संबंध व्यवस्थित होत नाही. हे संबंध ज्ञान, हे संबंध प्रत्यक्ष ज्ञान आहे. त्याला शास्त्रामध्ये प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. ऐका,
मग स्मरण कशाला म्हणायचं? आता कीर्तन संपलं, संध्याकाळी घरी गेली, दिवस मावळता, आता दिवस मावळा, जेवण वगैरे झालं, आता गाडीवर झोपण्याच्या वेळेला मग आठवू लागलं. आता तिथे मंडप आहे का? झोपायच्या मला मंडप नाही. मग ते आठवायला लागलं, वा 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 वा, काय ते मंडप, काय ते म्हणणारे, बोर्ड म्हणणारे, काय ते वाजवणारे, काय ते झालर, काय ते झाडी, काय ते हॉटेल, आपले सुंदर 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 सगळं इतकं किती सुंदर वातावरण होतं. असं मंगळ तिथं आठवू लागलो. तिथं नंतर त्यावेळेला नाही, नंतर आठवलं लागलं काय 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 सगळं काय चिताले तिथं, जेव्हाची तेव्हा, जसंची तसं इतकं चांगलं वातावरण. तुम्ही हसले का हे मला कळना. ते असं आठवलं, आता त्याला स्मरण म्हणा. आता स्मरण मानता येत नाही, जेव्हा ते आठवतं, मनाचा संबंध येतो तेव्हा स्मरण म्हणायचं. आता एक सिद्धांत डोळ्यापुढे आपल्या आला की आपल्या इंद्रियाचा, हाताचा, प्रत्यक्ष सगळ्या इंद्रियाचा संबंध येणं त्याला स्मरण म्हणत नाहीत. स्मरण मनाचा संबंध आला त्याला स्मरण म्हणतात. आपण या ठिकाणी बसलो, आपल्या मनाने घराच्या काही वस्तूचं चिंतन केलं तर आपल्याला त्या घराचं, संसारातल्या वस्तूचं स्मरण झालं. याच मनाने परमात्म्याचा संबंध आला, परमात्म्याचं स्मरण झालं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपलं मन परमात्म्यासोबत जोडून परमात्म्याचं स्मरण करायचं का, हेच आपलं मन संसारातल्या विषयासोबत जोडून संसाराचं स्मरण करायचं, हे ज्याचं त्याने ठरवायचं. पण एक गोष्ट जनामध्ये असू द्या, पंचदशीकाराने एक सिद्धांत आपल्या डोळ्यापुढे सांगून ठेवला, तुम्ही ज्या ज्या वस्तूचं स्मरण करणार ना, जी जी वस्तू तुम्हाला स्मरणास योग्य होईल त्या त्या वेळेला तुमचं मन हे तद्रूप जाणार. विठाला मन ज्याचं स्मरण करताना पंचदशीतला श्लोक, यत् चित्तः तत्तन्मयो मर्त्यः. मर्त्य हा म्हणजे मनुष्य या चित्ताने, या मनाने ज्याचं स्मरण करतो ना, ते मन त्याचं मन हे तद्रूप होत जातं. दुसरीकडे जात नाही मन महाराज. इंद्रिय तरी जाऊ शकतात पण मन हे तद्रूप होतं. मनाने जर संसाराचं स्मरण केलं तर मन हे संसार रूप होणार, मनाने जर परमात्म्याचं स्मरण केलं तर मन हे परमात्मा रूप होणार. अहो ठीक आहे ना महाराज, किती सांगू लागले तुम्ही. मनाचं सांगता, स्मरण सांगता, संसाराचं देवाचं, ठीक आहे झालं. या मनाने, आमच्या मनाने संसाराचं चिंतन केलं, संसाराचं स्मरण झालं. फरक काय पडला? बरं, याच मनाने परमात्म्याचं स्मरण केलं, फरक काय झाला? अहो फरक हाच आहे, एक चित्त तन्मयो, म्हणजे आपण ज्याचं स्मरण करतो मन हे तद्रूप होतं. ठीक आहे महाराज, आमच्या मनाने संसाराचं स्मरण केलं, झालं संसार रूप. फल काय? बरं, या मनाने परमात्म्याचं स्मरण केलं, झालं परमात्मा रूप. त्याचं फल काय? तर ऐका, दोन्हीची फलश्रुती सांगतो. आपलं मन जर आपण संसाराकडे लावलं आणि मनामध्ये जर संसार घेऊन आपण जीवन जगलो तर मन हे संसाराच्या आकाराचं होतं, म्हणजे मन हे दुःख रूप होतं. का दुःख रूप होतं महाराज? हे संसारात गेल्यानंतर हा संसारच दुःखाचा आहे. तुकोबाला सांगतात हा संसार कसा आहे महाराज, हा चित्तामध्ये वाहण्यासारखा नाही. ठाऊकाची आहे निर्माण केलेला संसार आहे. तुकोबारा म्हणतात चित्तीसीन त्याचा वाहू नये. संसार वाईट नाही महाराज. कोण म्हणलं संसार वाईट आहे? अरे कुठंतरी संसारात लोक जीवन जगतात, कोणाशी ब्रह्मचार्याची साधना करणारे लोक सुखात साधना करतात. संसार वाईट नाही. तुकोबाराने सांगितलं, कोण सांगतं तुम्हाला संसार वाईट आहे?
फक्त त्याचा चित्तामध्ये व्हायचा नसतो. तुकोबारांनी खूप सुंदर सिद्धांत सांगितला, चित्तीसीनं त्याचा वाहू नये. चित्तामध्ये संसार घेऊन चालू नका. का तर तो संसार चित्तामध्ये घेतल्यानंतर तो दुःखरूप संसार, त्या संसाराचं दुःख आपण भोगणार. अहो आमचे गौरवारा संसार करतात, तुकोबारा संसार करतात, तुकोबारांनी संसार केला, नाथ महाराजांनी संसार केला, तुकाराम महाराजांचा संसार आहे, सगळ्या संत महात्म्यांनी संसार केला महाराज. पण संसाराच्या दुःखाने ते कधी दुःखी झाले नाहीत. त्याचं मुख्य कारण आहे मन हे गोविंदी आणि देह काम करी होऊन देहाने त्यांनी संसार केला नाही. संसार जर मनाने केला तर मन हे संसाराच्या आकाराचं होतं आणि त्यावेळेला मन आपलं दुःखरूप झालं, मग आपण दुःखी होतो. ऐका, भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला उपदेश करत असताना खूप सुंदर सांगितलं. गोकर्ण सांगतो आत्मदेवाला, का तर आत्मदेवाला धुंदुकारीचा मोह झाला. धुंदुकारी आत्मदेवाचा कोण? मुलगा. आता धुंदुकारी वाईट व्यसन करू लागला, वाम मार्गाने वागू लागला आणि त्या आत्मदेवाला दुःख झालं. का अरे आत्मदेवाची अशी इच्छा असते की माझा मुलगा चांगला वागला पाहिजे, माझ्या मुलाने चांगलं सत्संग केला पाहिजे, तो निर्व्यसनी झाला पाहिजे, त्याने कोणतंच व्यसन नाही केलं पाहिजे, त्याचं प्रांजळ जीवन झालं पाहिजे, कधी कथा कीर्तनामध्ये समोर जाऊन बसला पाहिजे. वडिलांची इच्छा आहे. पण ज्या वेळेला धुंदुकारी ऐकत नाही त्यावेळेला त्या धुंदुकारीच्या दुःखाने ते दुःखी झाले. कोण? आत्मदेव दुःखी झाले. आणि त्यावेळेला गोकर्णाने त्यांना खूप सुंदर उपदेश केलेला आहे. विठ्ठल आणि मग त्यावेळेला त्याने सांगितलं, बाबाजी एक करा, तुम्ही धुंदुकारीचा मोह सोडून द्या. का? तुम्ही जर धुंदुकारीच्यावर मोह ठेवून जर तुम्ही जगू लागले तर धुंदुकारी एक संसाराचं, धुंदुकारी तुमच्या संसाराचं एक अंग आहे आणि त्या संसाराच्या अंगाने, त्या धुंदुकारीच्या मोहाने तुमचं मन दुःखी होतं, म्हणून तुम्ही दुःखामध्ये जीवन जगू लागले. का तर तुम्ही त्या संसाराचा विषय सोडून द्या. कारण संसार कसा आहे? असार करू संसारो दुःखरूपी विमोकः सुतम कस्य धनम कस्य स्नेहवान ज्वलते अनिशम अनिशम अयम संसार स्नेहवान ज्वलते. जो संसाराचा स्नेह ठेवतो तो रात्रंदिवस दुःख बघतो, रात्रंदिवस तो कष्ट सहन करत राहतो. म्हणून तुकोबाराने सांगितलं, चित्तामध्ये संसार ठेवायचा नाही, मनामध्ये काय धारण करायचं तर परमात्म्याला धारण करायचं. का हो महाराज? संसारात जीवन जगत असताना आपलं मन, आता तुम्ही म्हणायचं बघा, फार थोडं नाही ना, आता आपलं मन दुःखी होतं संसारामध्ये मन लावल्यानंतर, आणि तेच आपलं मन जर आपण परमात्म्याकडे लावलं तर ऐका, आपलं मन हे परमात्म रूप होणार. आणि परमात्मा कसा आहे? सुखरूपायचा तुझा कोण सांगा, असा परमात्मा आहे. सुखम अस्य आत्मरूपम. उपनिषदाने सांगितलं सगळ्याचं सुखरूप म्हणजे परमात्म्याचं रूप आहे. परमात्म्याचं स्मरण केलं की आपलं मन हे परमात्म रूप होतं. विठ्ठल परमात्म्याचं स्मरण करावं असं तुकोबारा सांगतात. करोनी या शुद्ध मन नारायण स्मरावा. त्या नारायण परमात्म्याचं स्मरण करावा, मन शुद्ध करून परमात्म्याचं स्मरण करावं. का हो महाराज? परमात्म्याचं स्मरण केलं तर आमच्या जीवनामध्ये काय फलश्रुती प्राप्त होणार? ऐका, आपण जर परमात्म्याचं स्मरण केलं तर आपलं मन एक परमात्म रूप होणार. एक दुसरी गोष्ट अशी की जास्त जर तीव्र त्या परमात्म्याचं स्मरण केलं तर आपला देह हा तद्रूप होऊन जातो. तुकोबाराने सांगितलं, गोविंद गोविंद मना लागले छंद, मग गोविंद ते गाया, भेद नाही देवातया. देवात आणि त्या भक्तात भेद राहत नाही. तुका म्हणे आळी, तुकोबाराने दृष्टांत दिला, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तुकोबारा सांगतात ती आळी, आणि त्या आळीचा दृष्टांत नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिला. ऐका, सारखं सांगतो आणि समाप्त करतो. स्मरणाची काय शक्ती असते? नाथ महाराजांनी भागवतामध्ये त्याचा दृष्टांत दिलेला आहे. रामायणातला प्रसंग आहे. रामायणामध्ये राजा रावणाने सीता मातेचं अपहरण करून अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं. अशोकाचे वडील सीता शोक करी नाथ महाराजांनी सांगितलं, सीता मातेला शोक आहे, अंतःकरणामध्ये खूप मोठा शोक आहे. कशाचा? माझे प्रभू असणारे माझे स्वामी रामचंद्र, माझे प्रभुराय, त्यांचा आणि माझा वियोग झाला. त्याच्यामुळे सीता ही अत्यंत शोकामध्ये निमग्न आहे, म्हणजे शोकामध्ये डुबलेली आहे सीता माता. अशा प्रसंगामध्ये त्या अशोकवनामध्ये लंकेमध्ये तिथं सीतेला काही मैत्रिणी भेटल्या. त्या मैत्रिणी म्हणजे त्याच राक्षसी कुळातल्या त्रिजटा वगैरे, सांग त्रिजटे सखी आयसी मात. मग भेटल्यानंतर असा प्रसंग आहे, त्यांनी सीतेचं सौख्य साधलं. आणि एक वेळेला त्या त्रिजटाला असं दिसलं, सकाळच्या वेळेला सीता माता रडते, दुःख करते, आक्रोश करते, सीता मातेच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू धारा वाहत आहेत. त्यावेळेला त्रिजटा जवळ आली, म्हणजे कागद सीते, तुला तुझ्या स्वामीवर विश्वास नाही का? हनुमंतराय येऊन गेले, तुझा शोध झालेला आहे. आत्ता हनुमंतराय प्रभू रामचंद्र सगळे येतील, वानर सेना भेटलेली, लंकेवर विजय होईल, तुला घेऊन प्रभू रामचंद्र जातील. एवढंच
तुझ्या स्वामीवर विश्वास नाही का? तुझे स्वामी असणारे प्रभू रामचंद्र त्यांच्या सामर्थ्यावर तुझा विश्वास नाही? तू रडत बसते, दुःख करायला काय झालं? त्यावेळेला सीतेने सांगितलं, हे बघ त्रिजटे, मी जे दुःख करते ना, आता मी जे रडते त्याचं कारण वेगळे. काय कारण आहे? ते सीतेने सांगितलं, हे बघ 2 दिवसापासून मी समोरच्या भिंतीवर एक दृश्य पाहते. काय दृश्य आहे? ते नाथ महाराज सांगतात, भिंगुरटी किटकी ते घरी, कोंडी भिंती माझिले घरी, ते मरण भय ध्यान करी निरंतरी भिंगुरटीचे. सीतामाता सांगते, त्रिजटे, एका भिंगुरटीने किटकीला पकडलं आणि समोर तिथे एक भिंतीवर एक घरटं आहे, छोटस मातीचं छोटस घरटं, आणि त्या घरट्यामध्ये त्या भिंगुरटीने त्या किटकीला ठेवलं. भिंगुरटी म्हणजे गांधण, आणि गांधणे एका छोट्याशा आळीला उचललं आणि त्या घरट्यामध्ये आणून ठेवलं. आणि मग त्या आळीला ठेवल्यानंतर ती भिंगुरटी ती गांधण काय करू लागली, बाहेर जावं यावं, परत आलं की त्या छोट्याशा आळीला तिने दंश करावा. कोणी? त्या गांधणीने. दंश झाला की तिला ते व्याधना व्हायच्या, व्याधनानंतर तिचा देह विकलांग होऊ लागला, त्रास होऊ लागला, दुःख. आणि मग ती किटकी भिंगुरटी करी, कोंडी भिंती माझिले घरी, ते मरण भया ध्यान करी, मरणाची भीती, मरणासन्न वेदना, आणि त्या भीती पोटे त्या किटकीने रात्रंदिवस त्या भिंगुरटीचं ध्यान करावं, गांधणीचं ध्यान करावं. आणि मग सीतामाता त्रिजटेने सांगितलं, झालं काय? सीतेने सांगितलं, इकडे बघ, मी सांगते काय झालं, पुढे ऐक. ते ने तीव्र ध्यान येते किटी, होऊन ठाके भिंगुरटी, गगना चढे उठा उठी, प्रत्यक्ष दृष्टी देखीचे, बघ बघ पहा, नीट बघ समोर, ती गगनाला उडून चालले, माझ्या दृष्टीने मी पाहते. कोण सांगताय हे? त्रिजटा आहे ना? हा, त्रिजटा सांगते मला सीतेला. सीता सांगते त्रिजटेला, बघ तू माझ्याकडे बघ, ते उडून गेले, मी माझ्या दृष्टीने पाहिलं. आणि मग त्यावेळेला त्रिजटेने सांगितलं, सीते, त्याचा त्या भिंगुरटी आणि किटकी त्याचा तुझ्या रडण्याशी काय संबंध आहे? तर त्यावेळेला सीतेने सांगितलं, हे बघ त्रिजटे, जर त्या तीव्र स्मरणाने, तीव्र ध्यानाने एक छोटीशी आळी ती इतकं ध्यान केलं तिने, तर त्याने तीव्र ध्यान येते किती होऊन ठाके भिंगुरटी, ती स्वतः गगनामध्ये उडाली, ती स्वतःच गांधण झाली, तिला पंख फुटले आणि उडून गेली. का? फक्त ध्यानाने, स्मरणाने तिची अशी गत प्राप्त झाली. तिने सांगितलं, हो दे ना सीते, झालं तर झालं, त्याच्यात काय झालं? सीतेने सांगितलं, तसं नाही, ऐक, आता माझे स्वामी वनात आहेत प्रभू रामचंद्र, आणि मी रात्रंदिवस माझ्या मनामध्ये माझ्या स्वामीचं ध्यान लागले, सारखं स्मरण सुरू आहे. त्रिजटे, होऊ नाही घटना घडली, तर मला माझ्या स्वामीच्या ध्यानाने जशी त्या आळीची गांधण तयार झाली, तसं त्याच ध्यानाने या सीतेचा राम झाला तर काय होणार? तर त्यावेळेस त्रिजटेने सांगितलं, अगं सीते, येडीच म्हणे तू, काय तुझ्या लक्षात नाही आलं? बरोबर म्हणा, भजन म्हणा सगळे, बोला बोला. आणि सीतेचा संवाद आहे. सीतेने सांगितलं, जर मी जर राम झाले ध्यानाने, तर त्रिजटेने सांगितलं, काय काळजी करू नको सीते, अरे झालं तर झालं, होईल, होऊही शकतं. ज्या वेळेला आळंदीमध्ये हंसानंद स्वामी आले होते, हंसानंद स्वामीजींनी डॉक्टर महाराज हे दृष्टांत सांगितलं होता, आणि झालं म्हणे सीते, हो दे ना, सीतेचा राम झाला तर फरक आहे. सीतेने सांगितलं, अगं फरक आहे, यथा निधी कीटोयम भ्रमरी भविष्यती तथा श्याम अवयवनंदनावापी दाम्पत्य सौख्यम गतम. अगं त्रिजटे, मी जर सीतेचा जर राम तयार झाला तर राम किती झाले? वनातलं एक राम आणि 2 राम होते ना, 2 रामाला काय कुठं संसार असतो का?
दोन दोन पुरुष असं कसं चालेल? माझं दाम्पत्य सौख्यंगतम. श्रीदत्ताने सांगितलं ऐक, आता मी सांगते तुला सीते, काही काळजी करू नको. ध्यानाने जर या स्थितीचा राम झाला तर हो दे, पण त्याच ध्यानाचं सामर्थ्य असं आहे, त्या वनामध्ये प्रभू रामचंद्र जे आहेत ना, ते नुसते बसलेले नाहीत, ते सुद्धा तुझं ध्यान करते. रात्रंदिवस ध्यान सुरू आहे. सीते 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 करून प्रभू रामचंद्र झाडाला दगडाला मिठ्या मारतात. सारखं सीतेचं स्मरण सुरू आहे. त्या सुद्धा रामाची सीता होईल. इथं सीतेचा राम झाला, तिकडे रामाची सीता झाली. काय झालं? एकूण एकच झालं ना. काही होणार नाही, फक्त मुख्यमंत्री बदलन, पक्ष तोच राहील. म्हणजे श्रीदत्ताने सांगितलं बरं, काही होणार नाही म्हणजे काही होणार नाही. तुमचा जोडा कायम राहील. का? ध्यानात हे सामर्थ्य आहे. परमात्म्याचं जर ध्यान केलं तर ध्यानाने मन परमात्मा रूप होतं. परमात्म्याचं स्मरण केलं, परमात्म्याचं भजन केलं, परमात्म्याची भक्ती केली तर आपला देह परमात्मा रूप होऊन जातो. आता याचा सर्वजण विठोबा रूपने अत्यंत प्रेमाने भजन करा. विठोबा